रामचंद्र घरत साहेब. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय कार्यकारी आयुक्त साहेब, सचिव, सन्माननीय सचिव मॅडम, इथे बसलेले सभागृहातले माझे सगळे सदस्य, नगरसेवक सदस्य, पत्रकार बंधू, प्रेक्षक बंधू, खऱ्या अर्थाने आज नवी मुंबई महानगरपालिका जी अडचणीत आलेली आहे, डब घ्यायला येऊ घातलेले असं म्हटलं जात आहे. याला एलबीटीच म्हणून आपण अडचणीत आलो आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. बऱ्याचशा याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. मालमत्ता कराची रखडलेली वसुली, मालमत्ता करा संदर्भात मागच्या 2 वर्षापूर्वी माजी नगरसेविका विजया घरत याने एक ठराव पारित केला होता की मालमत्ता कराची जी व्यवस्था आहे, आपली जी रखडलेली वसुली आहे, त्या संदर्भामध्ये त्यांना आपण लावलेले दुपटीने व्याजावर व्याजावर असं चक्रवाढ व्याज वाढवून अतिशय ही समोरच्या लोकांना त्रासदायक घडणारी घटना याच्यावर एक ठराव मांडला होता आणि तो ठराव पास करून घेतला होता की त्यांची जे आपण त्यांना व्याज वगैरे लावतोय तो व्याज रद्द करून एकदा जी मालमत्ता करामार्फत येणारी रक्कम आपल्या हातामध्ये घ्याल तर काही गोष्टी आपल्याला विकासासाठी कारणीभूत ठरतील, असं तो एक ठराव पास झाला, तर त्याच्यावर काही अंमलबजावणी झालेली नाही. निवडणुकी कालावधीत काढलेल्या कोट्यावधी नागरी कामाचे जे घबाड मागच्या काळामध्ये झालेले आहे. जवळजवळ 1300 कोटी रुपयाची कामं आपण मागच्या काही 3 निवडणुकीमध्ये काढलेली आहेत. खऱ्या अर्थाने ती काढण्याची काही गरज नव्हती एवढी कामांची. काही जुन्या कंत्राटदार आता बिलासाठी आपल्या मागे लागल्यात, तगादा लावलंय, कारण त्या बिचाऱ्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांना आपण पैसे देऊ शकत नाही, कारण आपण अशा प्रकारे हे काम केलेलं आहे की आपल्या नाकाच्या वरून येताना पाणी गेलेलं आहे, अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. अर्थसंकल्पापेक्षा जास्त आपण खर्च केलेला आहे. हा देखील त्याच्यामध्ये एक मेन पॉइंट येतोय. पिण्याचे पाणी 24 तास आपण देण्याच्या प्रयत्नासाठी 250 कोटी रुपयाचे पाईपलाईन केली. त्याचा पूर्ण माझ्याकडे तो शब्दच नाही बोलायला की आज ऐरोलीपर्यंत आपण पाणी पोचू शकत नाही आणि 250 कोटी रुपये व्यर्थ गेले असं मला वाटतंय. एवढे पैसे घालवण्याची काही गरज नव्हती, कारण 24 तास पाणी अजून कोणाला मिळालंच नाही, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. शिडकोने टाकलेल्या मलेसरण वाहिन्या बदलून खर्च करण्यात आलेले 450 कोटी काय बरं गरज होती? महापौर साहेब लक्षात घ्या, 450 कोटी शिडकोने टाकलेलं मलेसरण पद्धतशीर चालू होतं, सगळ्या गोष्टी अतिशय पद्धतशीर चालू होतं, कुठेही त्रास नव्हता. 450 कोटी रुपये खर्च आपण करतोय हे थोडं आपण ध्यानात घेतलं पाहिजे. डब घालायला येण्याचं कारण याच्यातून निघतो. 200 कोटी रुपये मुख्यालयासाठी खर्च केलेत. 200 कोटीचा हा मुख्यालय आहे, पाण्याचा लिकेज होतोय, काचा गळून पडतायत, लादी निघते. अशा परिस्थितीमध्ये 200 कोटी रुपये खर्च केले, तर समोर असलेला वाघाला काही शियाला 40 लाख रुपये खर्च केला, तो वाऱ्याने उडतोय. म्हणजे जी परिस्थिती बघा की याच्यामध्ये काय झालं असेल. सिंह जो असेल तो प्राणी सिंह नाही, आम्हाला वाघाची सवय आहे ना. आता रातोरात बसवलं असं मला ऐकतोय, समजतंय मला. पहिला उडणारे बसवले होते एमआयडीसीतील. घरत साहेब आपण बोला, आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी मांडल्या नाही, त्यांनी काय मांडलेलं नाहीये. नाही, तुम्ही गप्प बसा इथं साहेब. एमआयडीसीतील 250 कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे काम केलेलं आहे. माफे, बोनकोडा, पावणे 250 कोटी रुपये कॉन्क्रीटीकरणासाठी. गेल्या 3 वर्ष आपल्या याच्यामध्ये येतंय तरतूद केलेली आहे. ज्या ज्या कामांची तरतूद केलेली आहे तुम्ही ते काम तर करतच नाही. तुर्ब्यामध्ये सगळ्यात जास्त हेवी ड्युटी गाड्या जिथे वावरतात त्या तुर्ब्यामध्ये तिथे मार्बलचे मोठे मोठे गोडाऊन आहेत. त्या ठिकाणी गेले 3 वर्षापासून तरतूद करून सुद्धा एक रोड, कॉन्क्रीटचा रोड बनत नाही. 2 ते 2.5 कोटीचा रोड आहे, तो बनवता येत नाही तुम्हाला. 250 कोटी रुपये तुम्ही माफे, बोनकोड आणि पावणे एमआयडीसी मध्ये कॉन्क्रीट खर्च करता.
ह्या कुठल्या याच्यामध्ये मोडलं जात आहे? इथेच खूप मोठा घोल दिसतोय. 45 कोटी रुपयाचा वंडर पार्क. आज 45 कोटीचा वंडर पार्क करण्याचा तुम्हाला काय अर्थ होता? फिरलो ऐका आता कडू औषध देतो. अहो संध्याकाळी या तुम्ही पाच घरात साहेब आपण बोला. सभा बोलवलेली आहे. नाही फूड कोर्ट बोलवलेली आहे. अरे साहेब तुम्ही बोला, त्यांच्या लक्ष देऊ नका, तुम्ही बोला. मध्ये फूड कोर्ट भेटणार आहे. फूड कोर्ट आहे इतकं इतकं सुंदर घरात- फूड कोर्ट आहे. तुम्ही या अहो, तिथं इतापे साहेब पूर्ण नाश्ता देतो, जेवण देतो, चहा देतो, सगळं देतो. इतापे साहेब सन्मान्य इतापे साहेब आपण कृपा करून शांत बसा आणि घरात साहेब आपण त्यांच्या लक्ष देऊ नका साहेबांना कडू औषध दिलं पाहिजे, ते बरे होतील. आणि आपण इथं साहेब जवळजवळ 2 कोटीचा तिथे एक बंगलो बांधलेला आहे. कशासाठी हो? साहेब ते अहो, तुम्ही उत्तर मागू नका. तुम्हाला जे काय बोलायचं तुम्ही बोला, टू द पॉइंट बोला. तासभर बोला काय तुमचं. फिगर चुकीची आहे तुमची. फिगर जरा इतापे check करून साहेब घ्या. काय कमिशनर घरात साहेब, आहे? फिगर तुम्ही चुकीची बोला आहे साहेब. तुमची. 2 कोटी नाही. इतापे साहेब आपण शांत बसा. प्रशासन याला उत्तर देईल. डोंट वरी, तुम्ही बसा. लागते तुम्हाला. हा अंदाजे. हा खरंच साहेब आपण बोला. सुमारे 80 कोटी रुपये खर्च करून भूमिगत वायरिंगचं काम केलं. जरा ऐका सदस्याने. सुमारे 80 कोटी रुपये खर्च करून भूमिगत वायरिंगचं काम केलं होतं आणि अजून झालेलं नाही पूर्ण. सुमारे 1 वर्षापूर्वी तुर्भे गावचं एक शिष्टमंडळ ह्या रावसाहेबांकडे गेला की भूमिगत वायरिंगचं जे काम आहे, आयुक्त साहेब ऐका तुम्ही जरा, की भूमिगत वायरिंगचं जे काम आहे हे कधी पूर्ण होईल? तेव्हा सन्माननीय त्या अधिकाऱ्यांनी मला उत्तर दिलं की तुमचं भूमिगत काम पूर्ण झालेलं आहे. उत्तराने आमचं शिष्टमंडळ भारावून गेलं की काय गडबड आहे, अजून तर खोदलेलं आहे, ते बुजलंच नाही आणि म्हणतं काम झालेलं आहे. त्या शिष्टमंडळामधून मी त्यांना बोललो की जर हे काम पूर्ण झालं असेल तर तुम्हाला 5 लाख रुपये पारितोषिक देतो. गडबडले. ताबडतोब फोन उचलला आणि एक्झिक्युटिव्हला बोलवलं. लवकर या, सभा कॅबिनमध्ये या, आमचं आपलं नाक कापलेलं आहे. हे त्यांचे वाक्य आहेत. सभागृहामध्ये त्यांच्या कॅबिनमध्ये आले. ते म्हणजे नाही घरात साहेब, एक 8 दिवसात आम्ही करून देतो. 8 दिवसात करून देतो बोलले. अजून पुढे आहे का? मी त्यांना बोललो 8 दिवस नाही, 8 दिवसात होणार नाही, तुम्हाला मी अजून बोला. तर म्हणे 15 दिवसात करून देतो. मी मला 1 महिना दिला. 1 महिन्यात जर तुमचं काम झालं तर तुम्हाला 5 लाख रुपये बक्षीस देणार. आजपर्यंत महापौर साहेब ते काम झालेलं नाही. म्हणजे काय आहे, कुठेतरी घबाळ याच्यामध्ये घुसलेला आहे, कुठेतरी भ्रष्टाचार झाल्याचा संशय येतोय. अशा परिस्थितीमध्ये डब घायला येईल तर काय? 1400 कोटी रुपयाचा. सन्मान्य गरज साहेब आपण या ठिकाणी इतरांकडे लक्ष देऊ नये. आणि मी कालपासून सांगतोय महापालिका डब घायला आलेली आहे म्हणून सभा लावलेली नाही. आपल्याला ह्या वर्षाच्या आर्थिक याच्या बाबतीमध्ये आपल्याला जे काही मुद्दे मांडायचे आहेत, खर्चाच्या जमेच्या ज्या बाजूने मांडायचे ते सगळे मांडावेत. ऍट टू द पॉइंट मांडावेत. ज्यांनी सभा बोलवली त्यांना उत्तर दिली पाहिजे ना. तेच बोलतात, बाकी कोण बोलत नाही. ज्यांनी सभा बोलवली तेच बोलतायत, त्यांनाच लागते. खऱ्या अर्थाने आपला बघा, ते डिस्टर्ब करतायत माझं विचलित करण्यासाठी. 1400 कडू सत्य आहे हे ऐकाल तर तुम्ही बरे व्हाल. 1400 कोटी रुपयाचा खऱ्या अर्थाने आपला अर्थसंकल्प आहे महापौर साहेब. हे आयुक्तांना पूर्णपणे ज्ञात आहे की आपला अर्थसंकल्प हा 1400 कोटीचा आहे. JNRM व उपकराच्या नियोजित उपकर दाखवून तो जवळजवळ 250 कोटीपर्यंत फुगून नेला. 2,500 कोटीपर्यंत फुगवला गेला. म्हणजे परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्याकडे 2,500 कोटी येणार आहेत म्हणून दबादब आपण खर्च करतोय. पण येणारे हे पैसे हे आपल्या हातात खऱ्या अर्थाने आलेले नसतात, येणारे असतात. त्याच्यावर आपण तो खर्च केला आणि 1,300 कोटी रुपयाची आपण जी कामं करली त्याच्यामुळे जी आज परिस्थिती उद्भवलेली आहे. खऱ्या अर्थाने आस्थापनासाठी खर्चावर दरवर्षी 400 कोटी लागतात. परिवहन खर्चावर 100 कोटी लागतात. आता परिवहन खर्च हा 100 कोटीचा जो खर्च आपल्यावर येतोय त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं खूप गरजेचं होतं. पण कोणातरी कॉन्ट्रॅक्टरचं भागलं पाहिजे, कोणातरी परचेसरचं भागलं पाहिजे, कोणातरी काही गोष्टी भागल्या पाहिजे. या हेतून निव्वळ 100 कोटी रुपये आपण वेस्टेज खर्च करतो असं मला वाटतं. हे जरी 50 कोटीपर्यंत जर खर्च कमी करता येईल, त्याच्यावर जर तुम्ही मनावर घेतलं, जर आयुक्त साहेबांनी आणि तुम्ही जर मनावर घेतलं तर हे 50 कोटी नक्की त्याच्यामध्ये कमी होतील असा माझा विश्वास आहे.
शिक्षण विभागात आपण 100 कोटी रुपये खर्च करतोय. खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी त्यांच्या आईवडिलांनी खर्च करणं खूप गरजेचं आहे. पण आपण त्याच्याकडे इतकं सॉफ्टली बघतोय की आपण त्या ज्या अर्थाने त्यांच्यासाठी काही उपाययोजना करतोय त्यात त्यांचे पालक वर्ग अहम मागला जातो असं मला वाटतंय. मध्यंतरी मी माध्यमिक शिक्षकाचा सदस्य असल्याने एका मीटिंगमध्ये बोललो होतो, ज्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्समध्ये जायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना जे हुशार आहेत त्यांना अजून काही उच्च दर्जाचे शिक्षण घ्यायचं आहे, अशा लोकांना मी स्वतः मदत करतो असं मी ऐलान केलं. पण त्याचे आईवडील हे निर्व्यसनी पाहिजे, त्याचे आईवडील निर्व्यसनी पाहिजे असं मी एक त्याच्यावर पण म्हणून वाक्य ठेवलेलं होतं. बरीच पोरं आपली स्पोर्ट्समध्ये आहेत, बरीचशी पोरं आपली शिक्षण उच्च शिक्षणासाठी किंवा अजून काही शिक्षण घेण्यासाठी क्लासेस करतायत. पण एकही पालक माझ्याकडे येऊ शकला नाही. हे 100 कोटी आपण खर्च करतो, सगळ्या गोष्टी आपण देतो म्हणून पालक वाहन मार्गाला लागला असा माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की एक अपंग पोरगा आहे, ज्याला पाय नाहीये, त्याला मूत्राशय नाहीये, असा पोरगा 8वी मध्ये शिकतोय तुर्ब्यामध्ये. त्याला गेली 1 वर्षापासून मी सांगतोय की तुझ्या आईवडिलांना घेऊन ये, म्हणे बाप खूप दारू पितो. याचं कारण आपण त्या पोरांना सगळ्या गोष्टी देतोय म्हणून बापाची जिम्मेदारी त्याच्यातून निघून गेलेली असते. म्हणून इथेही आपल्याला काहीतरी खर्चाची एक कमी आपण याच्यामध्ये करू शकतो. वीज बिल, पाणी बिल व इतर 250 कोटी रुपये आपण खर्च करतोय. आज एवढा मोठा आपला ऑफिस आहे, या ऑफिसासाठी वीज बिलासाठी इतका मोठा आपल्याला बोजा पडतोय. इथेही आपण कुठेतरी आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काहीतरी सेव्हिंग करता येईल. एकूण 850 कोटी हा अगत्याचा खर्च आहे, हा ठरलेला खर्च आहे. याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त करून सगळं मिळून एखाद 100 कोटी तुम्ही कमी करू शकाल, पण 850 कोटी तुम्हाला हा खर्च अगत्याचा करणं खूप गरजेचं आहे. 850 प्लस 550 असं 1400 कोटीचा आपला अर्थसंकल्प आहे. आपल्याकडे 1400 कोटी नाही, उपमहापौर बोलतायत, सन्माननीय उपमहापौर आहे, त्यांचा मान ठेवलाच पाहिजे मला. 850 कोटी प्लस 550 कोटी असं 1400 कोटीचा आपला अर्थसंकल्प आहे. 850 कोटी आपला अगत्याचा खर्च आहे, तो काही कमी होत नाही. आपल्याकडे फक्त 550 कोटी रुपये उरतात. 550 कोटी रुपये आपल्याला उरल्यानंतर आपण 1300 कोटीची कामं काढावी. हे कुठले अधिकारी आहेत, त्यांना कोणी आदेश दिले तसे करायचा? 1300 कोटीची जर ते कामं करत असतील आणि विशेष म्हणजे सुमारे 500 कोटी रुपये आपल्यावर कर्ज आहे, अशा परिस्थितीत तुम्ही 1300 कोटीची कामं काढता कोणाला सांगण्यावरून? निवडणुका आल्या म्हणून कामं काढायची? या अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचं आहे. महापौर साहेब आणि उपायुक्त साहेब, तुम्हाला मी बोलतो की याच्यासाठी एक समिती नेमली पाहिजे आणि समिती गठन करून या समितीने या 1300 कोटी काढलेल्या कामाचा पूर्णपणे लोकांच्या आमच्या समोर ठेवला पाहिजे. आमच्या या पवित्र सभागृहामध्ये तो ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो, उपायुक्त साहेब, तुम्ही याच्यावर मला आता उत्तर द्यायचं आहे की ही समिती नेमली जाईल की नाही जाईल. 1300 कोटीची जी कामं काढलेत ह्याच्यावर एक विशेष समिती याची पाहणी करण्यासाठी की हे कामं जरुरी होती का, ही अत्यावश्यक मध्ये मोडली जात होती का? कारण आपल्याकडे परिस्थिती नसताना, आपल्याकडे 550 कोटी रुपये असताना आपण 1300 कोटीची कामं कशी काढली याच्यावर एक समिती नेमण्याची खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही मला याचं उत्तर, उपायुक्त साहेब, तुम्ही मला द्यायचं आहे की याच्यावर तुम्ही समिती नेमणार आहात की नेमणार आहात? असं वाटतंय की कुठे नेऊन ठेवले नवी मुंबई महानगरपालिका, कुठे नेऊन ठेवली, अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे तुम्ही. मध्यंतरी काळामध्ये आमच्या सन्माननीय सभापती नेत्रा शिर्के, बोलू द्या, नवी मुंबई महानगरपालिका 3 नंबरवरती नेऊन ठेवली आहे. 3 नंबरवरती तुम्ही आज्ञानी आहात. 3 नंबरवरती नेऊन ठेवली आहे. 3 नंबर कुठलेही 472 शहरांमध्ये इताबे साहेब, 3 नंबरवर ठेवून दिलं तरी अख्ख्या नवी मुंबईमध्ये डेंगू इताबे साहेब, डेंगूचं पैसे देऊन ती स्वच्छतेमध्ये आली. नगरपालिकेत कामं नेमके साहेब, नवी मुंबई महानगरपालिका आपण इताबे साहेब, त्याचा अभिमान पाहिजे. इताबे साहेब, पैसे देऊन सर्टिफिकेट घेता काय? सन्माननीय महापौर बोला. हॅलो, अरे बाबा, कुठे मी म्हणतो इताबे साहेब, सन्माननीय इताबे साहेब, हे सर किशोर आपले पालकमंत्री काय बोलले ते गरज आहे. अहो मंत्री पालकमंत्री
नवीन पालकमंत्री त्यांचा जरा विचार आहे का आणि मग बोला. इथापे साहेब खाली बसा. 3 नंबरवरती निवडून ठेवूया. 3 नंबरवरती इथापे साहेब सदस्यांनी हो मडवी साहेब खाली बसा. खाली बसा. लक्षात घ्या. गरज साहेब इथापे साहेब आपण खाली बसा. खाली बसा कृपया. हे बघा आपल्याला संधी दिली जाणार आहे. ज्यावेळेस संधी देऊ त्यावेळेस आपण बोलावं. कृपा करून सभागृहाची वेळ वाया घालू नये. गरज साहेब योग्य दिशेने चाललेले आहेत. हे बघा इथापे साहेब नव्हते भाजपचे सदस्य नव्हते का आज भाजपचा पूर्ण करून ते बरोबर बोलतायत. इथापे साहेब ते बरोबर बोलतायत. ते बरोबर बोलतायत. नवी मुंबई कुठं नेऊन ठेवली आपण तर त्यामुळे बोलू द्या त्यांना. त्यांचं बरोबर आहे. बोला गरज साहेब बोला आपण. साहेब ज्यांनी ही सभा बोलवली त्यांचे काही प्रश्न आहेत त्याला उत्तर देणं माझं खूप गरजेचं आहे. मला अभिनंदन करावं असं वाटतं नवी मुंबई महानगरपालिकेचं की ते आज महाराष्ट्रात 1 नंबर आहे. पण याचं श्रेय ऐका याचं श्रेय साफसफाईच्या कामगारापासून तर थेट मोदीपर्यंत जातं. मला बोलू द्या. मोदी साहेब गेल्या आपल्या इतिहासामध्ये मागच्या इतिहासामध्ये जेवढे पण पंतप्रधान झाले त्यातला मोदी साहेब एकमेव पंतप्रधान आहे जो रस्त्यावर उतरून झाडू मारायला लागला. सांगतो त्याच्याकडून प्रेरणा घेऊन बसावं सदस्य बसावं आपण प्रेरणा घेऊन सभागृहामध्ये प्रेरणा घेऊन बोला 50 वर्ष गरज साहेब आपण बरोबर चालला. बरोबर चालला बोला. विषयांतर होतोय. विषयांतर काय नाही. बोलतो बरोबर चाललं ते. विषयावरती बोलायला सांगा. बोला गरज साहेब. गरज साहेब बोला. साहेबांची प्रेरणा घेऊन 50 वर्ष राजकारणात असलेले शरदचंद्रजी पवार देखील रोडवर उतरले. ही त्यांच्याकडून घेतलेली प्रेरणा आहे. गेली 50 वर्षामध्ये त्यांनी प्रेरणा घेतली म्हणून बापरमध्ये संत गाडगे बाबा होऊन गेले. साहेब तुम्हाला वेळ येणार आहे. मुंबईलाच मिळाला होता. 2 वेळा मिळाला. नवीन महिने फटकवले नाही 2 वेळा. 2 वेळा संत गाडगे बाबा होते. गरज साहेबांना माहिती नाही. संत गाडगे बाबा होते. गरज साहेब तुम्हाला माहिती नाही. ती प्रेरणा घेतली महाराष्ट्रातल्या संतांची. हे विसरलात. आज कुठं नेऊन ठेवला सुट्टा. सन्मान्य गरज साहेब आपण टू द पॉइंट बोला. ठीक आहे आपण आपल्याला संधी दिलेली आहे. आपण पक्षप्रतोद आहात. आपण सभागृहाच्या याचं भान ठेवावं आणि निश्चितपणे टू द पॉइंट बोलावं. आपल्याला भरपूर वेळ दिलेला आहे. सदस्यांनी कृपया ऐकून घ्या. आपल्याला वेळ मिळणार आहे. या ठिकाणी त्यांना जे काही म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बोलण्याची संधी मिळणार आहे. नाही असू द्या ना. ते सन्मान्य पक्षप्रतोद आहेत. ते जबाबदार आहेत. ते नगरसेवक आहेत. त्यांचा अभ्यास पूर्ण आहे म्हणून ते बोलतायत. बोलू द्या त्यांना. माहिती नव्हतं ना. कसं आहे काही गोष्टी सर अशा आहेत महापौर साहेब की ते सिनियर पर्सन आहेत आणि आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडून काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. त्यांना बोलू द्या. त्यांच्याकडनं शिकायला मिळेल. नाही त्यांचं असेच आहे की करायचं जे काम आपण करतो ते प्रामाणिक करायचं असतं आणि ते आपले प्रामाणिक काम करतायत. कोणाचा तरी आदेश पाळतायत आणि प्रामाणिक काम करतायत. त्याच्यामुळं त्याला मला काही बोलणं मला गैर वाटतं. तर अशा परिस्थितीमध्ये गरज साहेब आपण पण आदेश पाळलेले आहेत. दमले ते. आदेश पाळले ना. मी माझ्या मुलाखतीत सांगितलं. पण तसं खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर 2003 पासून आतापर्यंत आपल्या मोठ्या नेत्यांनी तुर्ब्यावर खूप अन्याय केलेला आहे. तुर्ब्यावर त्यांनी कधीच प्रेम केलं नाही असं मला दिसतंय. तर अशी परिस्थिती आहे. पण आपण त्यांना मानतो कारण त्यांनी जेव्हा माझी आता मला ते काही गोष्टी बोलायला नको 2005 मध्ये तुम्हीच मला तिथे नेलं होतं आणि तुमच्या माध्यमातूनच आपण एकत्र आलो होतो. गरज साहेब आपण मुद्द्यावर बोलावं. गरज साहेब वेळ वाया घालवू नये सभागृहाचा. आपण मुद्द्यावर बोलावं. मुद्द्यावर बोला. साहेब काय अन्याय केलंय तो सांगावा. आता काही जास्त बोलत नाही कारण साहेब काय अन्याय केलाय तो सांगावा. धन्यवाद. सांगतो. संपला का. का नाही उत्तर द्यावं लागेल त्या सन्माननीय ताई आहेत आमच्या. का नाही उत्तर द्यावं लागेल. 2003 पासून आमच्या गावातील बहुउद्देशीय बिल्डिंग तोडलेली आहे. 2003 पासून सन्माननीय
थांबा हो. आता नका बोलू मध्ये. सभागृहाचा वेळ घेऊ नका साहेब, सभागृहाचा वेळ घेऊ पाठपुरावा नका. केल्यावर याच्याशी संबंधित आहे सगळ्या गोष्टी का? होतात. हे विषयाशी संबंधित आहे का? आम्हाला पण खूप बोलायचं आहे, आम्हाला पण खूप बोलायचं आहे. अहो इतापे साहेब आपण बसा बसा. विषयांतर होतोय. घरत साहेब त्याने विचार घरत साहेब विषय आहे. अरे आज विषय सभा कशासाठी लावलेली आहे? का तुम्ही बोलणार नाही का? का तुम्ही घरत साहेब विषय- हो भोयर साहेब विषयावरती बोला. मला संशय आहे. बोला 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 बोला. आपण वैयक्तिक टीका करू नये. बोला. शुभांगी ताईने जो प्रश्न विचारला हा त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. त्यांच्या मातोश्री सन्मान्य बेबीताई पाटील यांनी 2005 मध्ये बहुउद्देशीय बिल्डिंग ठराव मांडला होता. बिचारा थकल्या ठेपा मारून 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 तो त्या ठरावाची काही अंमलबजावणी झाली नाही. तिथे बहुउद्देशीय बिल्डिंग बनलीच नाही. साहेबांच्या तुमच्या माहिती करता सांगते तो ठराव पास झालेला. त्याच्यानंतर ज्या मॅडम घरत मॅडम आल्या त्यांनी फॉलोअप केला असता तो नक्की झाला असता. आता बोलू द्या मला पुढे. हा बोलू द्या बोलतो मी पुढे बोलतो. आपण या ठिकाणी वैयक्तिक दोन्ही सदस्यांना विनंती आहे. दोन्ही सदस्यांना विनंती आहे. बोलो. सन्मान्य घरत साहेब सोमनाथ, तुला बोलायचं आहे? सन्मान्य घरत साहेब सोमनाथ, आपल्याला तुम्हाला बोलायचं आहे ना? आपल्याला दोघांनाही विनंती आहे. आपण विषयांतर करू नये. आपलं जर बोलून झालं असेल कृपया अरे कसं कृपया. तुम्ही त्याला सांगा ना, तुम्ही का बोलत नाही? हो इतापे तुम्ही साहेब का बोलत नाही? इतापे साहेब आपण आपण साहेब, इतापे तुम्ही साहेब बोलून झाले. तुमचं बोलून झालं म्हणून तुम्ही इतापे साहेब 2005 नंतर इतापे साहेब 2005 आपण मुद्द्यावर घरत साहेब ठराव पास आपण नाही आता ते ठराव जाऊ द्या. मी तुम्हाला सांगतो आपण या ठिकाणी नाही आपण हे बघा आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर आपण बोलता आहात. नवी मुंबईच्या याच्यामध्ये विकासामध्ये काय काय आतापर्यंत झाले ते बोलता आहात. आपण मुद्द्याला धरून बोला. आपण चांगलं बोलतायत. आपण एकत्रित तुर्भ्यापुरतं बोलू नका आणि तिथे जाऊ नका. कृपा करून सभागृहाची वेळ वाया घालू नका. साहेब खऱ्या अर्थाने आर्थिक बाजू मांडण्यासाठीच हा विषय तुर्ब्याचा असू द्या, नवंबेचा असू द्या, कुठल्याही एका वाढचा असू द्या, आर्थिक बाजू ही मांडणं खूप गरजेचं आहे. साहेब त्यांना बोलू द्या ना. का त्यांना डिस्टर्ब करतात? ते सिनियर आहेत. ते चांगले बोलतायत. चांगलं अभ्यासू वक्ते आहेत ते. बोला. तर जेव्हा जेव्हा परिस्थिती येते एखादा काम काढण्याची 2,72 लाखाचं काम आहे, आमच्याकडे फंड अवेलेबल नाही, आता कोणाची फाईल आणायची नाही, आता कोणाची फाईल पास करायची नाही, असा तगादा आमच्या मागे लावला जातो, विरोधकांच्या मागे लागला जातो. खऱ्या अर्थाने तुम्ही 1300 कोटीची कामं काढली ते एका बाजूला आहेत. इकडे तुम्ही एखादी बहुउद्देशीय बिल्डिंग मांडायची ठराव पास झालेला पार तुमच्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे. तुमचा दरवाजा ठोकतोय. सचिवांच्याकडे सचिवांनी पत्र दिलेलं आहे की हे काम करण्यास काही हरकत नाही करा म्हणून. तो तुम्ही अजून आणत नाही. तुम्हाला मागच्या तुमच्या ऑफिसला येऊन तुम्हाला पत्र दिलं की बहुउद्देशीय बिल्डिंग का होत नाही, तुम्ही ठराव हाणावा. तुम्ही मला आता होकार दिलेला आहे. येणाऱ्या सभेमध्ये तो ठराव येईल असं मला वाटतंय. माझा विश्वास आहे आणि तुमच्यावर पूर्णपणे माझा विश्वास आहे. कारण तुम्ही मला वाटतंय इथं बसलेल्या सगळ्यांचे महापौर आहात आणि तुम्ही भूतकाळात जाऊ नका, भविष्यकालाकडे चालत असताना. कारण तुम्ही एका अपक्ष गटातून आलेले आहेत. तुम्हाला भविष्य उज्ज्वल आहे आणि तो भविष्य उज्ज्वल होण्यासाठी तुम्ही साहेब आता एक आपल्या भरपूर आपण विषयावर या ना. विषयावर या ना. तर तुम्ही सुपारीच घेऊन बसलेले तुम्ही. मध्यंतरी काळामध्ये मागच्या मीटिंगमध्ये सन्माननीय सभापती आमचे नेताजी शिर्के ताई यांनी एक अनाऊन्स केलं की टक्केवारी बंद करण्यात येईल वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी मागच्या काळात टक्केवारी होती का हो? हा एक प्रश्न आहे ना. धूर निघते म्हणजे आग लागलेलीच असेल, अशी परिस्थिती आहे ना. तर अशी परिस्थिती आहे. तर आयुक्त साहेब तुम्ही किंवा महापौरांनी सभापती नेताजी शिर्के मॅडम ताई यांना मी अभिनंदन पत्र दिलं की म्हणे तुमचं अभिनंदन आहे, तुमच्याबरोबर मी आहे जर टक्केवारी थांबत असेल तर. अजून सभागृह नेत्यांनी पण दिलं नाही, विरोधी पक्षाने दिलं नाही, मी दिलं बाकी. तर सभापती मॅडमने देखील सांगावं की टक्केवारी बंद केली याचा अर्थ काय तोही आम्हाला कळलेला नाही. तोही सांगावं. जर टक्केवारी जर मागच्या वेळेला होत असेल तर जवळजवळ 1300 कोटीमध्ये इंटू काय टक्केवारी म्हणजे 100-200 कोटीचा घोल इथे आहे. 5% असतील तर 65 कोटी रुपये घोल आहे. अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये या गोष्टी होऊ नये आणि आमच्या महानगरपालिकेला जी तुम्ही कुठे नेऊन ठेवलेली आहे ती पुन्हा जागेवर आणावी अशी तुम्हाला विनंती करतो. आणि उपायुक्त साहेब मी तुम्हाला विनंती करतो की मला उत्तर द्या, याच्यावर चौकशी समिती नेमणार आहात की नाही?
मी उत्तराची अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. तुम्ही मला उत्तर द्या.